बारामती लोकसभेचं मतदान संपताच अजित पवारांनी गिअर टाकलाय। आपल्या प्रत्येक सभेत ते शरद पवार आणि सुप्रिया सुळेंना टार्गेट करतायत। बंड केल्यानं राष्ट्रवादी पक्षाचं नाव आणि चिन्ह हे देखील अजित पवारांकडे आलंय। मात्र असं असलं तरी अजितदादांना एक खंत सतावते। शिरूरमधल्या एका सभेत अजित पवारांनी त्यांच्या मनातली ही खंत बोलून दाखवली। बघूयात अजित पवारांना अशी कुठली गोष्ट आहे की सगळं मिळून सुद्धा काहीतरी राहिलं असंच वाटतंय। मी जर साहेबांचा मुलगा असतो तर मला संधी मिळाली असती का नाही? असती का नाही? मिळालीच असती। फक्त आम्ही त्यांच्या मुलगा नाही म्हणून मला संधी नाही। हा कसा न्याय? कुणाला काय मिळालं हिशोब तुम्ही करा। तुम्ही खूप हुशार आहात, तुम्ही रोज डेटा करता ना अनालाइज। मग माझं करिअर बघा आणि दादांचं करिअर बघा, सो इझी। कोणची बडी बात आहे उसमें? बारामतीची निवडणूक संपताच पवार कुटुंबामध्ये वादाचा नवा अंक सुरू झालाय। तो म्हणजे वारसदाराचा। शरद पवारांचा मुलगा नसल्यामुळे मला संधी मिळाली नाही अशी खंत अजितदादांनी भर सभेमध्ये बोलून दाखवली आहे। आपल्यावरती कसा अन्याय झाला हे सांगत सुप्रिया सुळेंवरती त्यांनी निशाणा साधला। मला सांगा, आता मी पण 60च्या पुढे गेलो, किती दिवस आम्हाला कधीतरी चान्स आहे का नाही? आम्ही काही चुकीचं वागतो का? त्यामुळे भावनिक होऊ नका। तुमचे प्रश्न तुम्ही बारामतीच्या पण लोकांना विचारा। आम्हाला पवार साहेब आमचं दैवत आहे, त्याबद्दल दुमत नाही, परंतु प्रत्येकाचा काळ असतो। कुठेतरी 80 वर्षाच्या पुढे गेल्यानंतर नवीन लोकांना संधी द्यायला पाहिजे। केंद्रकरांनो, मी जर साहेबांचा मुलगा असतो तर मला संधी मिळाली असती का नाही? असती का नाही? मिळालीच असती। फक्त आम्ही त्यांच्या मुलगा नाही म्हणून मला संधी नाही। हा कसा न्याय? आम्ही दिवस रात्र राव काम केलं, सगळा जिल्हा सांभाळला। मी पवारांचा मुलगा नाही, त्यामुळे मला व्यवस्थित मिळालं। आज पुन्हा एकदा अजितदादांनी ते वक्तव्य जे इथे केलेलं आहे, मुलगा नसल्यामुळे मला व्यवस्थित जे काय ते डावललं गेलं। आता तुम्हाला त्यांचा स्वभाव माहिती आहे। काय नक्की तशी परिस्थिती होती का? किंवा तुम्हीच बघा ना, तुम्हीच बघा ना, कुटुंबात तसं तुम्ही बघा ना, कुणाला काय मिळालं हिशोब तुम्ही करा। तुम्ही खूप हुशार आहात, तुम्ही रोज डेटा करता ना अनालाइज। मग माझं करिअर बघा आणि दादांचं करिअर बघा, सो इझी। कोणची बडी बात आहे उसमें? खरं तर शरद पवारांचे राजकीय वारसदार म्हणून अजितदादांकडेच बघितलं जात होतं। सुरुवातीच्या काळामध्ये शरद पवार जेव्हा राज्यात होते तेव्हा अजितदादा बारामती मतदारसंघातून लोकसभेत पोहोचले। पवार जेव्हा राष्ट्रीय राजकारणामध्ये सक्रिय झाले तेव्हापासून अजित पवारांकडे राज्याची सूत्र आली। दरम्यान 2009 मध्ये शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळेंनी राजकारणामध्ये एंट्री घेतली। तेव्हापासून सुप्रिया सुळे केंद्रात आणि अजित पवार राज्यात अशी विभागणी बघायला मिळाली आहे। ते तर स्पष्टच आहे। त्यात त्यांनी जे सांगितले काय आश्चर्य आहे का? बघा, शेवटी पवार साहेबांसोबत पक्ष उभा कोणी केला? तो अजितदादांनी केला। पण शेवटी त्यांना बाहेर का निघावं लागलं? त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला पक्षामध्ये आपल्याला स्थान मिळणार नाही, स्थान पवारसाहेब सुप्रियाताईंनाच देतील, त्यामुळेच ते बाहेर पडले। अजित पवारांना आणखी काय संधी मिळायला पाहिजे होती मला समजत नाही। त्यांनी अनेक वेळेला राजीनामा दिला तरी त्यांना संधी दिल्यात आली। त्यांनी पक्ष सोडून भारतीय जनता पक्षाबरोबर शपथ घेतली तरी त्यांना पुन्हा उपमुख्यमंत्रीपद केलं। अनेकांचे क्लेम डावलले गेले। त्यामुळे त्यांना आणखी काय पाहिजे? त्यांना पंतप्रधान व्हायचं असेल तर ते काय पवारसाहेब करू शकत नाही। दरम्यान अजित पवारांनी वारसदाराचा मुद्दा छेडल्यामुळे महाराष्ट्रासह देशातील राजकीय घराणेशाहीचा मुद्दा सुद्धा चर्चेत आलाय। बाळासाहेब ठाकरे असो वा मुलायमसिंग यादव, लालू प्रसाद यादव असो किंवा करुणानिधी, त्यांनी स्थापन केलेल्या राजकीय पक्षांचा वारसा त्यांच्या मुलांकडेच गेलाय। शिवसेना, बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे। समाजवादी पार्टी, उत्तर प्रदेश, मुलायमसिंग यादव, अखिलेश यादव। राजद, बिहार, लालू प्रसाद यादव, तेजस्वी यादव। डीएमके, तमिळनाडू, करुणानिधी, एमके स्टॅलिन, उदयनिधी स्टॅलिन। बीजेडी, ओडिशा, बिजू पटनायक, नवीन पटनायक। झारखंड मुक्ती मोर्चा, झारखंड, शिबू सोरेन, हेमंत सोरेन। खरंच तुम्ही तुमच्या सद्विवेक बुद्धीला स्मरून विचारा की बाबा आपल्याला समाधान झालंय का हे जे काही घडलंय त्याच्यात? एकनाथराव शिंदे, आपण एकत्रपणे काम केलेलं आहे। कशामुळे घडलं, काय घडलं, खरं तर तुम्ही नुसतं माझ्या कानात सांगितलं असतं ना
अजित जरा उद्धवजींना सांग की आता मला द्या 2.5 वर्ष झालीत तर मी सांगून आम्हीच तुम्हाला तिथं बसवलं असतं, काय प्रॉब्लेमच आला नसता, काहीच प्रॉब्लेम आला नसता. आदित्य काय प्रॉब्लेम आला नसता ना. काय संधी द्यायला पाहिजे. राजकारणात आल्यापासून सर्वच संधी देत आलेत त्यांना, तरी पण पाठीत खंजीर खुपसून गेले. आणि राहिला विषय राजकारणात संधी ही मागून थोडी मिळते, ती मिळवावी लागते. तुमच्यामध्ये ती असती तर ते मिळाली असती. ज्यावेळेस घर फोडायसाठीच निघाले तर संधी देणार कशी, त्या विश्वासाला पात्र ठरले असते तर कदाचित संधी मिळाली असती. कारण अजित पवारांनी एवढी वर्ष मेहनत केलेली, राष्ट्रवादी वाढीसाठी जी मेहनत केली आहे हे सगळ्यांनी पाहिलेलं आहे. तर त्यांच्या मनातली ती खतखत आहे, असू शकते, एखाद्याच्या मनात असू शकते. आज आम्हालाही वाईट वाटतं की शिवसेनेचा मूळ वारस हा राजसाहेब होते, पण चुकीच्या माणसाच्या हातात शिवसेना गेल्याच्या नंतर जसं साहेब नेहमी सांगतात कॅरम ओबडधोबड फुटला, तशी शिवसेना ओबडधोबड फुटली. जर हीच राजसाहेबांच्या हातात शिवसेना असती तर आज एक हाती महाराष्ट्रावर शिवसेनेची सत्ता असती. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंकडून राजकारणाचं बाळकडू घेणाऱ्या राज ठाकरेंना त्यांचं वारसदार म्हटलं जात होतं. मात्र उद्धव ठाकरेंच्या एंट्रीनंतर शिवसेनेमधलं राजकारण बदललं. त्यामुळे नाराज झालेल्या राज ठाकरेंनी थेट स्वतःचाच पक्ष काढला. तर अजित पवारांनी सुप्रिया सुळे यांच्याकडेच बोट दाखवत बंड केलं. अर्थात अजित पवारांनी स्वतःचा पक्ष न काढता राष्ट्रवादीवरच दावा ठोकला. आता त्यांच्या खांद्यावरच राष्ट्रवादीची धुरा पडली आहे. त्यामुळे सध्या तरी राष्ट्रवादी काँग्रेसचा वारसा अजित पवार यांच्याकडे आलाय. तुषार झरेकर, पुढारी न्यूज.